त्या समोरच्या ज्या त्या मुली ना नर्सिंगच्या त्यांच्यासोबत पण स्कॅम झाला, आमच्यासोबत पण स्कॅम झाला. घर पे जाने की खुशी है हमें. तर मंडळी आपले पेपर काय बोलतात, आपलं सबमिशन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय घरी. बॅग घेऊ शकतात. प्रतीक पण चालला आणि पण प्रतीक चालला अकोला, मी चाललो आपल्या छत्रपती संभाजीनगरला. पण माझी बस आहे अहमदाबाद टू शिर्डी, म्हणजे भेटलं नाही डायरेक्ट तिकीट माझ्या गावाचं, त्यामुळे आपण शिर्डीत चाललो. 7 वाजताची बस आहे. आता वाजले ते 4-4:30 इथून निघन, त्यानंतर मेट्रोवरतून परत रिक्षा, मग पोचून जाऊ. मी तर तोच केले आलोय आता मेट्रो स्टेशनला. चला आता मेट्रो पकडू. मग अजून वर जायचं होतं का आपल्याला? अरे हा सॉरी, मग आधी हे करावं लागेल ना, तिकीट काढावं लागेल. तिकीट काढून अजून वरती जायचं. का तर मित्रांनो तिकीट काढलेलं आहे. आता जाऊ सीधा वरती और ऊपर. घर पे जाने की खुशी है हमें. लास्ट टाइम मी जेव्हा आलो होतो नाही तर माझ्या बॅगीत आहे ना विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती. ठीक आहे, मूर्ती होती आणि बॅगमध्ये स्कॅन केली ती. बॅगमध्ये जेव्हा स्कॅन केली ती बाई ती दिसून आली, म्हणजे असं एक्सरेवरती कसं ते मशीनमध्ये दिसून आली. बहिणी मला तिथे बॅग खोलायला लावली त्या पोलीस. पण त्याला वाटलं की बॅगमध्ये काही दुसरंच आहे की काय. ती अशी विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती. बहिणी पूर्ण बॅग खोलायला लावली, ती मूर्ती काढायला लावली, तेव्हा ती बघितली त्यांनी, तेव्हा त्याचं मन शांत झालं. तर भाई आपली मेट्रो आलेली आहे. 15 मिनटं वेट करून मेट्रो आलेली आहे. आता भाई पहिल्यांदा मेट्रो एवढी मोकळी दिसती मला. फर्स्ट टाइम बघतोय की मेट्रो एवढी मोकळी आहे, कारण की तुला सुरुवात होती मेट्रो जाण्याची, त्यामुळं मग काहीच गर्दी नाही आहे. एकदम चिलमध्ये जाऊ आम्ही. ऊन पण नाही, कारण की त्या साईडने बसलं ऊन येतं, या साईडने बसलं ऊन नाही यायला पाहिजे. बघू आता आम्हाला 2 तास लागणार आहे. चिलमध्ये हेडफोन घालू आणि गाणे ऐकत बसतो. तर मित्रांनो आता आलोय एका मेट्रो स्टेशनला. आता आम्हाला इंटरचेंज करायचं आहे, दुसऱ्या मेट्रोमध्ये बसायचं, कारण की ही मेट्रो आहे ना ती मेट्रो जात नाही तिथं आमच्या स्टॉपला आहे. आता पुढं जायचं आहे भाई. आय थिंक इथून नाही जायचं, पुढून जायचं वाटतं आपल्याला. इथून होते का? ओके. आता इथं खाली जायचं, परत चढायचं, परत वरती चढायचं, लेफ्ट जायचं, असं काहीतरी आहे. खूप 4 महिने झाले येऊन म्हणून, त्यामुळे मला पण लक्षात नाही आहे. मी लास्ट टाइम इथं आलो होतो 4 महिने आधी, त्यामुळे एवढं माहीत नाही मला. तर आता तिथून उतरलो, आता इथून चढायचा, परत उतरायचा, मग लेफ्टला जायचं. तिथं आम्हाला ते तिकडे जायचं आहे. चलो चला आता परत खाली जायचं. पहिला एक सरळ जर का आला असं तरी चालला असतं आपण ना. डायरेक्ट भाई एवढा कोस्टल राईड झाली आमची, कोस्टल राईड. हा, एवढे आमच्या समोरचे चालतात एवढे लोक, त्यांच्यासमोर पण स्कॅम झालेला आहे. त्या समोरच्या ज्या त्या मुली ना नर्सिंगच्या, त्यांच्यासोबत पण स्कॅम झाला, आमच्यासोबत पण स्कॅम झाला. आता आमची नेक्स्ट मेट्रो इथं येणार आहे, 4 मिनिटांनी येणार आहे. खूप गर्दी राहणार आहे, बसायला सुद्धा जागा नाही भेटणार, खूप आरामून जावं लागणार आहे. आता तुला किती स्टेशन जायचं दूर? 3. प्रतीकला 3 स्टेशन नंतर उतरायचं, मला उतरायचं 7 स्टेशन नंतर. ओके 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 ठीक आहे. बाय. ओके ऋतिक गेलेलं आहे. तर मंडळी फायनली आपलं स्टेशन आलेलं आहे. तिथं आता उतरू. आता याच्यानंतर पुढे जाणार आहे आपण पायी, कारण एवढं पण ते लांब नाही, 4 वाजता इथून रिक्षा करू किंवा पायी जाऊ, पण जाऊ. 1 घंटा आहे माझ्याकडं. इथं मी 6 वाजून 5 मिनिटाला पोहोचतोय, अजून टाईम आहे माझ्याकडे. ठीक आहे, आपण चिल करतो. पण त्याआधी मला जायचं आहे वॉशरूमला. बाई खूप जोरात लागलेले आहे अर्जंट, त्यामुळे आधी आपण वॉशरूम जाऊ, मग आता मग आपला पुढचा प्रवास करू. चला बाई, फ्रेश झालेलं आहे. आता चाललो आता आपल्या तिथं जस्ट स्टॉप पाशी, तिथं आपली बस थांबणार आहे ना, तिथं जायचं आहे. कारण की तिथून ते आहे 500 मीटर आहे काय तरी समथिंग, तिथं जावं लागणार आहे मला. तर चला आता, कारण की बस माझी आहे 7 वाजता आणि आता वाजले 6:13, म्हणजे सरासरी मला लागन 15 मिनिटाचा लागन तिथे पोचायला. ठीक आहे, चलो चलते फिर. बाई इथं जे ट्रॅफिक लागलंय सध्या, काय सांगू, खूप ट्रॅफिक. तुम्ही माझ्या मागे बघताय किती ट्रॅफिक इथं. आणि इथं एवढी गरमी वाटते मला. मी आता एसीच्या मेट्रोच्या एसीमध्ये आलोय ना,
त्यामुळे मला अजून गरमी वाटते. ते तरी बरं मी व्हाईट टी शर्ट घातलंय आणि कानात असं झळा जात आहे माझा झळा. हेडफोन पण घातलेले पण ते थोडंसं आठचं आहे पण बरं आहे ते तरी बरं आहे. पण माझ्या अंगाला असं गरम फील होतं आहे, खूप गरम फील होतं आहे. मेट्रोचा AC, बाहेरची गरमी आणि गुजरातची गरमी तर आज 41 डिग्री सेल्सिअस होतं भाई. भाई मला एक तिथं कळत नाही भाई, लोक एवढे हे गुटखा आणि ते का खातं इथे लोक, सुपारी पान काय जे राहतं ते. आमच्या इकडच्या लोकांना भाई, आमचे जवाहर तिथल्या लोकांना भाई तंबाखूची हे राहते. आणि इथले लोक भाई, इथले लोक नुसतं थोडाच पान आणि गुटखा तिथं पिचकाऱ्या मारतात आणि एवढा वास येतो भाई त्याचा सिरियसली बरोबर, खूप वास येतो आणि खूप मळमळ फील होतं भाई. मला तर खूप मळमळ फील होतं त्याच्याने. नका करू यार व्यसन, वाईट असतं ते. जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत माझ्या तोंडातून तेच शब्द ऐकन तुम्ही. जेव्हा मी करन तेव्हा माहीत नाही काय होईल. आणि हा जर ब्लॉग जर तुम्ही बघत असाल, माझ्या घरचे जर बघत असाल तर काळजी करू नका, ठीक आहे. तुमचं मुलगा काही व्यसन करत नाही, कारण की आपल्याला एवढं लवकर मरायची इच्छा नाही आहे. कारण की आपल्याला जगायचं आहे अजून. तर लंबी पण नाही जगायचं, जास्त मोठं जगणं पण लागत आहे मला. छोटंसं लागतं आहे पण सॅटिस्फाय होऊन जगायचं आहे की हा जे पाहिजे होतं ते केलं, जे पाहिजे होतं ते नाही केलं, नशिबीचे नाही केले. त्यामुळे एकदम चिल लाईफ जगायची. काय गोष्टी अंतर नाही बघतात आहे, मी असं व्हिडिओ काढतोय पण चलो थँक्यू. व्हिडिओ काढतो ना भाई, वेगळी फील येते जेव्हा आपण कॅमेरा घेऊन चालतो ना. माझ्या मागचे अंकल पण माझ्याकडे बघत होते की हा मुलगा काय बोलतोय, काय बडबड करतोय. भावांना आपली बस आली आणि मी लेट झालेलो आहे. आय डोंट नो वाय भाई. मला वाटलं होतं की मी लवकर आहे पण ती बस लवकर आली माझ्यापेक्षा फास्ट. त्याचा मला फोन आला की जल्दी आओ बस निकल रही है भाई, मेरी फटके चाल. तर भाई आलोय बसमध्ये, फायनली बस भेटली. जर का बस उठली असती ना, मला अजून पुढे जावं लागलं असतं, ते पण रिक्षा करून मग पुढच्या स्टॉपवरती. तर मे बी मी व्हिडिओज आता सध्या कमी बनवू शकतो आहे, कारण की माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही आणि माझ्या मोबाईलचं जे चार्जर आहे ते थोडंसं खराब झालेलं आहे. तर आय डोंट थिंक सो की मी पुढं जास्त व्हिडिओ बनवून तर फक्त मेन पॉईंट्स दाखवण्याचा प्रयत्न करेन. आणि फर्स्ट थिंग, मी बसमध्ये आल्यावर माहिती काय केलं, पहिलं ते AC बंद केले बाई मी. आय हेट AC सेज बट. मागच्याच माझ्यासोबत जे झालं ना, त्यामुळं मी ना AC बसमध्ये ट्रॅव्हल करायची माझं इच्छा सोडून गेलेली आहे. पण मला दुसरा पर्याय नाही आहे. ही AC आहे, फक्त AC आहे. आता आय डोंट नो की किती टाईम लागेल. आय थिंक त्या मॅपवरती दाखवत होते की सकाळी 7 वाजता मी शेड्यूलपासून, पण माहीत नाही. बघू, लेट्स सी क्या होता है. फिलहाल तो यहाँ पे आया हूँ और देखेंगे, और वीडियोस कम निकालूंगा क्योंकि भाई स्टोरेज का भी प्रॉब्लम है. और वो आपको पता है चार्जिंग का पोर्टल है वो मेरा ख़राब हो चुका है. तो फिर आई डोंट थिंक सो कि चार्जिंग बचने वाली है. अभी फ़िलहाल चार्जिंग है 64% चार्जिंग है. मुझे एडिटिंग भी करनी है और मेरे मोबाइल का स्टोरेज भी बढ़ चुका है. मैंने अभी नोटिफिकेशन देखा है. तो ठीक है, हम अभी रखेंगे और मिलेंगे, चलेंगे अपने नेक्स्ट सफ़र पर अपने घर के तरफ. बाय बाय.